आहे रे. तर इथं आपण बघू शकतो आम्ही 7 दिवसाचं रांगोळी प्रदर्शन राबवण्यात आलंय. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही विविध इथं रांगोळ्या साकारण्यात आल्या आहे. ज्या महान मानवाच्या ज्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, या रांगोळ्या काढण्यासाठी तब्बल 12 तास लागले. काल सकाळी 6 वाजता आम्ही रांगोळीला सुरुवात केली होती. तर रात्री 9 वाजेपर्यंत उशिरापर्यंत हे काम चालू होतं आणि अथक मेहनतीने आम्ही या रांगोळ्या साकारल्या. मी साक्षी वाघमारे, किनवट, नांदेड येथून. अमरावतीमध्ये पहिल्यांदाच रांगोळी कार्यशाळा राबवण्यात आली आहे. इथे एकूण 30 रांगोळ्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच पोर्ट्रेट रांगोळ्या सुंदर अशा काढलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. 15 ऑगस्ट निमित्ताने म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने इथे महामानवांच्या खूप सुंदर रांगोळ्या इथे सगळ्यांनी रेखाटलेल्या आहेत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रमोद सदाशिव आर्वी. आम्ही मालेगावहून आहे आणि आमच्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी तब्बल 12 लोकांची टीम आहे. ह्या रांगोळी कार्यशाळेमध्ये 15 ऑगस्ट निमित्ताने आम्ही स्वातंत्र्य सेनानी आणि महापुरुषांची इथे विद्यार्थ्यांकडून रांगोळी करून घेतलेली आहे. या रांगोळीला तब्बल सलग 12 तास लागलेले आहेत आणि ह्या रांगोळी करण्यासाठी आम्ही लेक आणि पिगमेंट कलरचा वापर करतोय. हे लेक पिगमेंट कलर आपल्याला सांगली, सातारा, मुंबई आणि पुणे या शहरामध्ये मिळतात. हे रासायनिक रंग असल्या कारणाने आपल्याला पावडर ही जी घासून आपल्याला रांगोळीमध्ये आपल्याला मिक्स करून ही रांगोळी तयार केली जाते. आणि ह्या रांगोळी पूर्ण सहभागी जे विद्यार्थी होते ते खूप लांबून म्हणजे छत्तीसगड, नागपूर, वर्धा, आर्वी अशा जागेहून त्यांनी या रांगोळी प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदवलेला आहे. आणि ह्या मुलांनी ह्या 9 तासात 3 दिवसात जे प्रशिक्षण घेतलं ते अथक परिश्रम त्यांचे या रांगोळीतून दिसून येत आहे. धन्यवाद.